महर्षी पब्लिक स्कूल अमरावती. विषय मराठी. व्याकरण. आज आपण पाहणार आहोत व्याकरण. व्याकरणाच्या भागातील आज आपण पाहणार आहोत पत्रलेखन. आज आपण काय बघणार आहोत? पत्रलेखन. पत्रलेखन करत असताना त्यात निमंत्रण असू शकते, अभिनंदन करणारे पत्र असू शकतात, कधी म्हणजे रजावर जाणार आहेत त्या रजेचे पत्र असू शकतात, सुट्टी ज्याला म्हणतो आपण. त्यानंतर आपल्याला कोणाला काही बातमी कळायची आहे त्यानंतर ते पत्र असू शकतात. एखादं कौतुक करणारं, अभिनंदन करणारं पत्रसुद्धा त्याच्यामध्ये असू शकतात. किंवा एखाद्या स्थळाला जर भेट दिलेली असेल तर तेही पत्र त्याच्यात असू शकतात. आणि ते आपल्याला कोणतंही आलं तरी पेपरमध्ये लिहिता आलं पाहिजे. बरोबर? चला तर मग आपण वळूया पत्रलेखनाकडे. कशाकडे वळूया? पत्रलेखनाकडे. पत्रलेखन. पत्रलेखनाचे महत्त्व. पत्रलेखनाचे महत्त्व खूप वर्षापासून आहे, परंतु अलीकडे दूरध्वनी, टेलिफोन, भ्रमणध्वनी, मोबाईल, ईमेल या आधुनिक संवाद सुविधांमुळे पत्रलेखनाचे जे महत्त्व आहे ते कमी झाले आहे. प्रथमदर्शनी वाटते पण ते खरे नाही. पत्रलेखनाला पर्याय नाही. व असूही नाही. पत्रलेखनाला पर्याय नाही व असूही नाही. पत्रलेखनामुळे आपले मनोगत नेमक्या शब्दात आपल्याला सांगता येते. आपल्या व्यक्तिमत्वाचा ठसा खरे तर पत्रात उमटतो. आपल्या व्यक्तिमत्वाचा ठसा कशात उमटतो? पत्रलेखनात उमटतो. सविस्तर पत्रलेखन हा एक अभ्यासाचा विषय आहे. सविस्तर पत्रलेखन हा एक अभ्यासाचा विषय आहे. अशा पत्रलेखनातून वाङ्मयीन कलाकृती निर्माण झाल्या आहेत. साने गुरुजींनी लिहिलेली सुधासपत्रे हा पत्रसंग्रह किंवा अलीकडे जी. ए. कुलकर्णी व त्यांचे चाहते रसिक यांच्यातील पत्रलेखन संग्रह प्रकाशित झाला आहे. तो वाङ्मयीन ठेवा म्हणून ओळखला जातो. आपणही
पत्रलेखनाकडे अशाच दृष्टीने पाहिले पाहिजे. केवळ प्रश्नाचे उत्तर म्हणून नव्हे, तर स्वतंत्र पत्रलेखन कौशल्य म्हणून पत्रलेखनाचे महत्त्व लक्षात घेऊया. पत्र म्हणजे एका अर्थाने लेखी दिलेला निरोपच. पत्र म्हणजे एका अर्थाने लेखी दिलेला निरोपच म्हणजे पत्रलेखन होय. एखाद्याला जर आपणास काही निरोप द्यायचा असला तर आपण समक्ष त्यांच्याकडे जातो व निरोप सांगतो. पण आपणास प्रत्यक्ष जाऊन कळविणे शक्य नसेल तर आपण आपला निरोप एका कागदावर लिहितो व तो त्याला कळवितो. येथेच पत्रलेखनाचा उगम आहे. पत्रातील भाषा घरगुती, मनमोकळी व खेडकर असावी. ज्याला पत्र लिहावयाचे त्याच्याशी लेखक खुल्या दिलाने बातचीत करतो आहे असे वाटावे. पत्र वाचताना जणू ती व्यक्ती आपल्याशी बोलते आहे असा भास पाहिजे. याचसाठी पत्रलेखन ही एक कला समजली जाते. पत्रलेखन ही कला असली तरी पत्रलेखनाचे शास्त्र बनले आहे. पत्रात पत्ता कोठे लिहावा, तारीख कशी मांडावी, मायना कसा लिहावा, शेवट कसा करावा, स्वाक्षरी कुठे करावी याचे एक तंत्र ठरले आहे. पत्राचे प्रमुख विभाग. पत्र लिहिणाऱ्याचा पत्ता व दिनांक, मायना, मुख्य मजकूर, समारोप व स्वाक्षरी, ज्याला पत्र पाठवायचे त्याचा पत्ता, पिनकोडसह पत्राची सुरुवात करतात. श्री किंवा ओम किंवा असाच एखादा मांगल्यसूचक शब्द पत्राच्या वरच्या बाजूस मध्यावर लिहितात. नंतर उजव्या बाजूस उजव्या कोपऱ्यात पत्र लिहिणाऱ्याने आपला पत्ता स्पष्ट व सुवाच्य लिहावा. पत्ता लिहिताना प्रथम घर क्रमांक व ठिकाण, त्याच्या खालच्या ओळीवर त्या गावातील वार्ड, विभाग किंवा पेठ लिहून शेवटच्या ओळीत त्या गावाचे नाव लिहावे. पत्त्याच्या खालच्या ओळीवर ज्या दिवशी आपण पत्र लिहितो तो दिवस, ज्या दिवशी आपण पत्र लिहितो तो दिनांक, महिना व साल लिहावे. त्यानंतर पत्राच्या मुख्य मजकुराच्या वरच्या भागास अभिवादनाचा मजकूर लिहावयाचा असतो. यालाच मायना असे
म्हणतात. मायण्याच्या जुन्या पद्धती आज प्रचलित नसल्या तरी नव्या पद्धतीप्रमाणे थोडक्यात मायना लिहावा. मायना लिहिताना आईवडिलांना तीर्थरूप, वडीलधाऱ्या मंडळींना तीर्थस्वरूप, गुरुजनांना गुरुवर्य, इतरांना श्रीयुत किंवा श्रीमती अथवा राजमान्य राजश्री, मित्र असेल तर प्रिय मित्र याप्रमाणे सुरुवात करावी. पत्रातील मजकूर स्पष्टपणे, थोडक्यात परिच्छेद पाडून लिहावा. मुख्य मजकूर लिहून झाला की समारोप करतात कळावे ही विनंती असा शेवट करावा. त्यानंतर आपला किंवा तुझा लिहून त्याखाली आपली स्वाक्षरी करावी. ही स्वाक्षरी सुवाच्य असावी. नमुन्यादाखल काही मायने व पत्ते खाली दिले आहेत. पुन्हाच सुरुवात शेवट. आई वडील. कोणास? आई वडील. काय लिहायचं? सुरुवात. तीर्थरूप यांना सा न वि वी. साष्टांग नमस्कार. वि वी. पत्रप्रयोजन करण्याचे कारण की ते आई वडिलांना लिहायचं असेल तर अशा पद्धतीने लिहायचं. वडील मंडळीस तीर्थस्वरूप यांना सा न वि वी. साष्टांग नमस्कार. विनंती विशेष आपला. शिक्षकांस गुरुवर्य यांना सादर नमस्कार. विनंती विशेष. 4. धाकटा भाऊ, बहीण, नातलग, मित्र मैत्रीण, प्रिय मित्र मैत्रीण, हौस. मित्र मैत्रीण काय म्हणते? त्यांना काय वापरायचं? सुरुवात कशापासून? प्रिय मित्र मैत्रीण हीच सगळे नमस्कार. तुझा तुझी. सन्माननीय व्यक्ती असेल तर माननीय यांना सा न. विनंती विशेष. साष्टांग नमस्कार. विनंती विशेष आपला. नम्र. पत्राचा मजकूर, मायना वगैरे इतकेच महत्त्व पत्रावरील पत्त्यास असते. पाकिटावरील पत्ता शक्यतो मोजक्या पण सुवाच्य शब्दात लिहिण्याची एक विशिष्ट पद्धत आहे. ज्यास पत्र पाठवायचे त्याचे नाव, घरनंबर, विभाग, गावाचे, एक तालुक्याचे, जिल्हा वगैरे लिहिण्याचा प्रस्ताव आहेत. नमुन्यादाखल 2 पत्ते लिहून दाखविले आहेत. पिनकोड क्रमांक असल्यास अवश्य लिहावा. प्राध्यापक ना. सी. फडके, दौलत बंगला, विजयनगर कॉलनी, पुणे. 411-030 हा झाला शहरातील पत्ता. आता खेड्यातील घरचा पत्ता पहा.
श्री पांडुदाजी शेळके, मुक्काम पोस्ट वाठार, तालुका वाई, जिल्हा सातारा. पत्रलेखनाचे काही नमुने मार्गदर्शनार्थ पुढे देत आहोत. कौटुंबिक किंवा घरगुती पत्रे. आपला अभ्यास कसा चालला आहे हे थोडक्यात पत्राने मित्रांस कळवा. श्री 240 सरस्वती निवास, मंगळवार पेठ, पुणे. 2/20/2008. प्रिय मित्र रमेश, या सप्रेम नमस्कार. तुझे पत्र पोचले. इकडील सर्व ठीक. माझा अभ्यास जोरात चालू आहे. पुढच्या आठवड्यात माझी 6माही परीक्षा सुरू होईल. या खेपेस पहिला नंबर मिळविण्याचा माझा प्रयत्न चालू आहे. तिमाही परीक्षेत अवघ्या 6 गुणांनी माझा पहिला नंबर हुकला. पाहू आता काय होते ते. 6माही परीक्षेनंतर दिवाळीची सुट्टी होईल. त्यावेळी मला बाबांनी मुंबईस नेण्याचे कबूल केले आहे. केव्हा एकदाची सुट्टी होते असे मला झाले आहे. तुझा अभ्यास कसा काय चालला आहे ते कळव. वरचेवर पत्र पाठव. तुझ्या आईवडिलांना नमस्कार सांग. तुझा मित्र सुरेश. परगावी गेल्यानंतर तेथील वर्गमित्रांबद्दलचे पत्र तुमच्या मित्रास लिहा. 140 चिमणपुरा, सातारा शहर, 22/9/2008. प्रिय मित्र शरद, यास सप्रेम नमस्कार. तेथून आल्यानंतर मला येथे 8-10 दिवस करमले नाही. शाळेतही प्रथम माझे मन लागेना. पण आता मला जसं नवीन मित्र लाभले आहेत. सर्वच मित्र आनंदी आहेत. आमचे एक मित्रमंडळ आहे. त्यातील प्रमुख मित्राचे नाव बाबूजी. त्याला आम्ही बाबज्या म्हणतो. तो ठिंगणा, काळा-सावळा व नाकेला असला तरी त्याचे डोळे मोठे तरतरीत आहेत. आमच्या वर्गातील संघाचा तो नायक आहे. लंगडे, हुतूतू व विटीदांडू खेळण्यात तो प्रवीण आहे. माझ्या दुसऱ्या मित्राचे नाव भालू भिडे. अभ्यासात तो सर्वात हुशार आहे. हा रंगाने गोरापान असून किंचित स्थूल आहे. त्याला खेळ फारसे आवडत नाहीत. माझ्या तिसऱ्या मित्राचे नाव रमेश कुलकर्णी. हा सर्वात गरीब आहे. अभ्यासही त्याचा बेताचाच आहे. खेळाकडे त्याचे फारसे लक्ष नाही. पण चित्रे काढणे, मोटार, पतंग, आकाशदिवा असल्या वस्तू तयार करणे यात तो तरबेज आहे. हे सारे मित्र मात्र प्रेमळ आहेत. आम्ही दर रविवारी कोणाच्या तरी घरी जमतो. त्यावेळी भिडे नव्या गोष्टी सांगतो, रमेश नव्या वस्तू करायला शिकवतो. पण आम्ही सर्वजण विटीदांडू, बिट्ट्या, लगोर वगैरे खेळ खेळतो. या नव्या व आनंदी मित्रांच्या सहवासात माझा वेळ आनंदात जातो. वरचेवर पत्र पाठवीत जा. तेथील सर्व मित्रमंडळींना माझा नमस्कार सांगा. प्रणवे. तुझा मित्र विनू. SSC झाल्यावर तुम्ही काय करणार आहात हे तुमच्या वडिलांना कळवा. मंगलभुवन, 279, नवी पेठ, सोलापूर, 20/3/2008.
तीर्थरूप बाबांना सुहासचा साष्टांग नमस्कार. वि. परीक्षेच्या विनंती विशेष. परीक्षेच्या पूर्वी तुम्ही पाठविलेले आशीर्वादाचे पत्र मिळाले. माझे सर्व पेपर्स बरे गेले आहेत. विशेषतः गणित व शास्त्र या विषयात 90च्या वर गुण मिळतील असे वाटते. आता 4-6 दिवस विश्रांती घेऊन मी पुण्यास येईन. परीक्षेत चांगले गुण मिळवून मी उत्तीर्ण होईन असे मला खात्रीने वाटते. SSC नंतर पुढील अभ्यासासाठी पुण्यास येण्याचा माझा विचार आहे. महाविद्यालयात शास्त्र विभागाकडे जाण्याचे मी ठरवले आहे. मात्र या शाखेत प्रावीण्य मिळवून इंजिनियर किंवा डॉक्टर होण्याचा माझा विचार आहे. MSc या परीक्षेत उच्च श्रेणीत उत्तीर्ण होऊन PhD साठी नाव नोंदवावे व काही संशोधन करून नाव मिळवावे असे मला वाटते. देशाला डॉक्टर्स, इंजिनियर्सची कितीही जरुरी असली तरी शास्त्रीय जगतात संशोधनाच्या रूपाने काही भर टाकून नारळीकरांसारख्यांचे नाव मिळवून भारताची मान त्या क्षेत्रात उंचवावी असे मला मनापासून वाटते. पुण्यास आल्यानंतर सुट्टीत चांगल्या ग्रंथालयात नाव नोंदवून वाचन करण्याचा माझा मानस आहे. बाकी सर्व ठीक. ती आईला नमस्कार. तुमचा सुहास. सामाजिक, व्यावसायिक, व्यावहारिक पत्रे. कौटुंबिक व घरगुती पत्रलेखनाशिवाय काही सामाजिक व व्यावसायिक स्वरूपाची पत्रेही आपल्याला नित्याच्या व्यवहारात लिहावी लागतात. अशा पत्रात निमंत्रणे, अभिनंदन, आभारी, चौकशी, मागणी, तक्रार अर्ज इत्यादी विषयक पत्रांचा समावेश होतो. अशा प्रकारची पत्रे कशी लिहावी याची आपण आत्ता क्रमाने ओळख करून घेऊ. परीक्षेत सुयश मिळाल्याबद्दल अभिनंदन. श्री. सदाशिवपेठ, 27 सदाशिवपेठ, पुणे, 30/6/2008. चिरंजीव राजेंद्र यास अनेक आशीर्वाद. माध्यमिक शालांत परीक्षेत 84% गुण मिळवून 4थ्या क्रमांकाने तू उत्तीर्ण झाल्याचे वृत्त आजच वृत्तपत्रात वाचले. केवढा अभिमान वाटला तुझ्या या कर्तबगारीचा. या तुझ्या उज्ज्वल यशाबद्दल मी तुझे मनपूर्वक अभिनंदन करतो. उत्तरोत्तर तुला असेच सुयश लाभो हा आशीर्वाद. तुझे नाना काका. आभार प्रदर्शनाचे पत्र. श्री. 84 शिवाजीनगर, सांगली, 6/8/2008. तीर्थरूप नाना काका यांना सादर नमस्कार. पत्र विनंती विशेष. तुमचे अभिनंदनाचे पत्र आत्ताच मिळाले. आपण केलेल्या कौतुकाबद्दल व व्यक्त केलेल्या सदिच्छेबद्दल मी आपला अत्यंत आभारी आहे. माझ्या या यशात माझ्या सर्व गुरुजनांनी घेतलेल्या परिश्रमाचा व माझ्या पूज्य आईवडिलांनी दिलेल्या प्रोत्साहनाचा फार मोठा वाटा आहे. माझ्या पुढील वाटचालीत आपले आशीर्वाद सतत पाठीशी राहोत ही इच्छा. आपला राजेंद्र. निमंत्रणे. आपल्या घरी किंवा शाळेत अनेक स्वरूपाचे सण समारंभ होत असतात. मुंज, लग्न, सत्यनारायण, ध्वजवंदन, गणेशोत्सव, शारदोत्सव, स्नेहसंमेलन, बक्षीस समारंभ, क्रीडा महोत्सव यासारखे अनेक समारंभ आपण साजरे करतो. त्यावेळी बाहेरच्या पाहुण्यांना, नातेवाईकांना किंवा परिचित व्यक्तींना बोलविण्याचा प्रघात आहे. हे बोलावणे सर्वांना प्रत्यक्ष भेटून करणे
शक्य नसते. अशावेळी ही निमंत्रणे आपण पत्राद्वारे देत असतो. अशा निमंत्रणाचे काही नमुने पुढे दिले आहेत. त्यावरून अशा प्रकारचे पत्रलेखन कसे करावे याची तुम्हाला कल्पना येईल. विवाह समारंभाचे निमंत्रण. श्री गजानन प्रसन्न. सप्रेम नमस्कार. वि. श्री कृपेवरून आमचे कनिष्ठ पुत्र चिरंजीव प्रदीप वसोची सौका सुनंदा श्री गोपाळ ची कन्यांचा शुभ विवाह सोमवार दिनांक 24/9 रोजी सकाळी 9:27 या शुभ मुहूर्तावर करण्याचे आयोजित केले आहे. त्यानिमित्त आपले स्वागत. विवाहस्थळ, स्वागत समारंभ, घरचा पत्ता. आता सत्यनारायणाच्या पूजेचे निमंत्रण. सरस्वती प्रसाद, 1435 टिळक रस्ता, पुणे, 411-030, 10 ऑगस्ट 2008. सप्रेम नमस्कार. विनंती विशेष. टिळक रस्त्यावर महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शेजारी आम्ही एक छोटे घर बांधले आहे. या घराच्या वास्तुशांतीचा समारंभ 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनाच्या शुभमुहूर्तावर आम्ही करणार आहोत. त्या निमित्ताने सत्यनारायणाची पूजा या नव्या वास्तूत करण्याचे आम्ही आयोजले आहे. तरी आपण या दिवशी सायंकाळी 5 ते 8 या वेळात या नव्या वास्तूस भेट द्यावी व तीर्थप्रसाद घेऊन जावे अशी आमची आग्रहाची विनंती. सुधीर टोळे, कळावे. सुधीर टोळे. त्यानंतर आहे स्टेशनरी मालाची बातमी. विद्यार्थी भांडार, पेठे हायस्कूल, पुणे, 411-009, दिनांक 25/5/2008. मेसर्स सप्रे ब्रदर्स स्टेशनरी मार्ट, लक्ष्मी रोड, पुणे 30. 6 आमच्या पेठे हायस्कूलच्या विद्यार्थी भांडारासाठी पुढील माल कृपया त्वरित पाठवावा. मालाचे योग्य दर लावावेत आणि बिल मालासोबत पाठवावे. HHP लीच्या नटराज 621 HB पेन्सिल 5 ग्रोस. सुदर्शन वह्या 100 पृष्ठांच्या 10 ग्रोस. शार्प कंपास पेट्या 2 डझन. कॅमल रंगपेट्या 2 डझन. कळावे ही विनंती. शहरा रानडे कार्यवाही. पुस्तकांची मागणी. सरस्वती विद्यालय कराड, जिल्हा सातारा, 20 जून 2008. व्यवस्थापन नितीन प्रकाशन, 147, बुधवार पेठ, पुणे 2. आपण पाठविलेली आपल्या प्रकाशनांची संपूर्ण यादी मिळाली. धन्यवाद. आमच्या शाळेच्या ग्रंथालयासाठी आपली पुढील प्रकाशने कृपया VP ने पाठवावी. तसेच सादर पुस्तकांच्या किंमतीवर ग्रंथालयास मिळणारे योग्य ते कमिशन द्यावे ही विनंती. पुस्तकांचे नाव, लेखक, प्रती. सुगम मराठी व्याकरण लेखन मोरा वाळंबे 5. शुद्धलेखन परिचय मोरा वाळंबे 10. इंग्रजी मराठी डिक्शनरी सोहोनी 5. अत्यावश्यक इंग्रजी व्याकरण ओक 5. आपला राघवदेव मुख्याध्यापक. रजा मिळण्याबद्दल गुरुजींना पत्र. 291 सदाशिवपेठ, पुणे 30. दिनांक 26/6/2008. गुरुवर्य श्री J.K. आपटे, वर्गशिक्षक इयत्ता 10वी अ, भारत हायस्कूल, पुणे 2 यांना सादर नमस्कार. वि. आज मावस रस्त्यावरील कर्कश आवाजामुळे आवाजात येणाऱ्या व्यत्ययाबद्दल पोलीस खात्याकडे तक्रार नोंदवा. त्यानंतर आहे नोकरीसाठी अर्ज. त्यानंतर आहे सोबत प्रमाणपत्र व शिफारसपत्र यांच्या प्रती जोडल्या आहेत. मूळ कागदपत्र मुलाखतीच्या वेळी आणीन. अशी आहे पत्राची भाषा.
इथे आपल्याकडे एक उदाहरण दिसते पहा. उदाहरण काय आहे? वाचते व्हा लिहिते व्हा. कुमारांसाठीचे प्रसिद्ध मासिक साहित्य संपदा अंकासाठी विद्यार्थ्यांकडून सोलिखित लेख, कविता, कथा, ललित साहित्य मागवण्यात येत आहे. ओके. शब्द मर्यादा आहेत कथेसाठी किंवा ललित कथेसाठी 750 शब्द आणि संपर्क सुद्धा दिलाय. संपादक साहित्य संपदा, समर्थनगर, पुणे. आता हे जे नीट लक्षात घ्या, ही जी ॲडव्हर्टाईज आपल्याला दिसते, ह्या ॲडव्हर्टाईजवरून आपल्याला पत्र लिहायचं असतं, औपचारिक किंवा अनौपचारिक, जसा प्रश्न देईल तसा. तर याच्यात काय दिलं आहे ते नीट समजून घ्यायचं आहे की कुमारांसाठी एक मासिक आहे. ओके. तर मासिक साहित्य संपदाच्या दिवाळी अंकात तुमच्या लहान भावाची कविता प्रकाशित झाल्याबद्दल त्याचे अभिनंदन करणारे पत्र लिहायचं आहे. म्हणजे तुमच्या भावाने त्या दिवाळी अंकामध्ये कविता लिहिली होती. आता कुठली लिहिली होती त्याचा उल्लेख इथे केलेला नाही आहे, पण कविता लिहिली होती, तर ती प्रकाशित झाले, त्या पुस्तकात छापली गेलेली आहे दिवाळी अंकामध्ये. तर भावाचं अभिनंदन करणारं पत्र, म्हणजे हे पत्र जे आहे ते अनौपचारिक पत्र आहे, ते आपल्याला लिहायचं आहे. तर पहा, पत्र लिहिताना सगळ्यात पहिली गोष्ट वरती डाव्या कोपऱ्यामध्ये दिनांक लिहायचे. ओके. आता दिनांक काय आहे? 25 नोव्हेंबर 2018. यस. तर ही दिनांक सुरुवातीला आपण लिहूयात. दिनांक लिहिल्यानंतर त्याला संबोधायचं आहे, बाबा प्रिय सुरेश. भावाचं काय नाव आहे? प्रिय सुरेश. खूप खूप आशीर्वाद. लहान भाऊ आहे म्हणून खूप खूप आशीर्वाद लिहायचं आहे. काका काकू वगैरे मोठा माणूस असेल तर सप्रेम नमस्कार आपल्याला लिहायचं आहे. ओके. तर छोटा भाऊ आहे त्यामुळे आपण लिहिलं प्रिय सुरेश, खूप खूप आशीर्वाद. त्यानंतर आपण काय लिहूयात? सर्वप्रथम तुझे खूप खूप अभिनंदन. कारण आपल्या भावाने, त्याच्या भावाने काय केलं, भावाचं एक कविता जी आहे ती छापून आले म्हणून त्याचं आपण अभिनंदन करणार. पहिलं एक वाक्य आहे, खूप खूप अभिनंदन. सर्वप्रथम तुझे खूप खूप अभिनंदन. पुढे आपण लिहू शकतो विषयाशी निगडीत. कालच मी साहित्य संपदाचा दिवाळी अंक वाचत होतो, त्यामध्ये तुझी स्वलिखित कविता वाचली. वाचून खरंच खूप आनंद झाला, तुझा अभिमानही वाटला. शेतकऱ्यांची व्यथा तू तुझ्या कवितेतून अतिशय संवेदनशीलतेने मांडलीस, यातून तुझे सामाजिक भान दिसून आले. या पॅरेग्राफमध्ये एक विचार केला की आपण इथे कुठल्याही प्रकारचा स्पेस दिला नाही आहे. पॅरेग्राफ सुरू करताना तो आता यावर्षीपासून द्यायचा नाही आहे. मागच्या वेळेस जुन्या अभ्यासक्रमामध्ये आपण तो स्पेस दिला जात होता किंवा तो स्पेस आपण देत होतो. ओके. याच्यामध्ये आपण आपल्या मनाने लिहिलं तरी चालेल. तर मी काय लिहिलं की बाबा मी दिवाळी अंक वाचला, तुझी स्वलिखित कविता वाचली, वाचून आनंद झाला, तुझा अभिमान वाटला. आणि शेतकऱ्यांची व्यथा, त्याच्याऐवजी तुम्ही दुसरा कुठला विषय लिहू शकतो की शिक्षणावर तू तुझे मत चांगले मांडलेले आहेस किंवा भ्रष्टाचारावरती तू तुझे मत कवितेच्या माध्यमातून छानपैकी मांडलेले आहेत. कशाही प्रकारे, कारण इथं दिलं नाही आहे की कुठल्या विषयावरती त्यांनी कविता लिहिलेली आहे, त्यामुळे इथे तुम्हाला स्वातंत्र्य असू शकतं. ओके. यानंतर पुढचा मुद्दा आपण पाहूयात. पुढच्या पॅरेग्राफमध्ये आपण लिहू शकतो की बाबा अशाच प्रकारे प्रगती करत राहा आणि आयुष्यात पुढे जात राहा. ओके. पुन्हा एकदा तुझे मनापासून अभिनंदन आणि पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा, हे आपण आपल्या शेवटच्या पॅरेग्राफमध्ये लिहू शकतो, त्याला शुभेच्छा देऊ शकतो. ओके. सगळं झाल्यानंतर सर्वात शेवटी खाली आपल्याला लिहायचं आहे तुझा भाऊ अ ब क, असं आपल्याला लिहायचं आहे. यानंतर सगळ्यात शेवटी आपला पत्ता लिहायचा आहे, गणेश सदन, शनिवार पेठ, पुणे 410-203. पिनकोड नंबरसुद्धा लिहायचा आहे. आणि नंतर ganesh@gmail.com अशा प्रकारे मेल ID सुद्धा आपण लिहू शकतो. ओके. तर अशा प्रकारे पत्र कसं लिहायचं मराठीतलं ते आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. व्हिडिओमध्ये आपण आणखी दुसऱ्या कन्सेप्टवरती मराठीचा विचार करूयात. जाहिरात लेखन किंवा इतर लेखन प्रकार आपण नक्कीच बघूयात. ओके. आजच्यासाठी एवढंच. धन्यवाद. तरी तुम्हाला दिनांक लिहिला पाहिजे. तुम्ही दिनांक जो आहे तो कुठे लिहायचा? डाव्या बाजूला इथे लिहायचा, कोपऱ्यामध्ये हा दिनांक लिहायचा. त्यानंतर प्रति लिहून ज्याला पत्र लिहायचं आहे त्याचा पत्ता आपल्याला लिहायचा आहे. म्हणजे आता हे पत्र आपल्याला व्यवस्थापकाला लिहायचं या पुस्तकालयाच्या. त्यानंतर विषय काय आहे? बाबा मला पुस्तकं मागवायची आहेत म्हणून पुस्तकांची मागणी करण्याबाबत.
त्यानंतर महोदय लिहायचं, हे संबोधन आहे. महोदय लिहून मग पुढे मुख्य मजकूर लिहायचा आहे आणि मुख्य मजकूर लिहिल्यानंतर खाली आपला नम्र अ ब क किंवा काय नाव असेल ते आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे आणि त्याच्यानंतर आपला पत्ता, जो पत्र लिहितो त्याचा पत्ता आणि त्याचबरोबर त्याचा संपर्क लिहायचा आणि शेवटी ईमेल ID सुद्धा लिहून टाकायचा आहे. तर सगळ्यात पहिली गोष्ट आपण दिनांक लिहूयात. आता इथे बघा ना, 1 जानेवारी ते 15 जानेवारीच्या दरम्यान हा जो आहे ती सवलत आहे. त्यामुळे तुमचं पत्र आहे ना ते या दरम्यानच कुठेतरी पाहिजे. जानेवारी महिन्यामध्ये सर्व सवलत आहे आणि तुम्ही पत्र लिहिताय डिसेंबरमध्ये, तुम्ही पत्र लिहिताय फेब्रुवारीमध्ये, मग ती तारीख सुद्धा मित्रांनो लक्षात घ्या. 1 जानेवारी ते 15 जानेवारी किंवा 1 जानेवारीच्या 2-3 दिवस अगोदरची तारीख सुद्धा तुम्ही लिहू शकता, कारण ही बातमी किंवा ही जी जाहिरात आहे ती तुमच्याकडे कदाचित 2-3 दिवस अगोदरपर्यंत सुद्धा पोहोचू शकते. किंवा तुम्ही 1 जानेवारी तारीख टाकली तरी काही प्रॉब्लेम नाही, याचा अर्थ मला 1 जानेवारीला ही मिळालेली आहे. तर आपण या ठिकाणी दिनांक लिहूयात. दिनांक इथं लिहा की बाबा 1 जानेवारी 2020 लिहा. चला 1 जानेवारी 2020, 2021 करू नका,